बार्शी तालुक्यातील साकत शिवारात शेतकऱ्यांच्या कष्टावर घाला घालणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। द्राक्ष बागेची जाणीवपूर्वक तोडफोड करून वायकर दाम्पत्याचे तब्बल 1 लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे। पिंपरी येथील अश्विनी वायकर आणि त्यांचे पती हनुमंत वायकर हे आपल्या 3 लहान मुलांसह शेतीवर उदरनिर्वाह करतात। मौजे साकत येथे त्यांच्या 4 एकर क्षेत्रात द्राक्षबाग असून हीच त्यांच्या कुटुंबाची मुख्य आर्थिक आधाररेषा आहे। मात्र एका रात्रीत या कष्टाच्या बागेचे मोठे नुकसान झाल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले। दिनांक 27 मार्चच्या रात्री वायकर दाम्पत्य शेतात औषध फवारणी करून परतत असताना शेजारील तिघे संशयित शेताच्या दिशेने जाताना दिसले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतात गेल्यावर अंदाजे 150 तान कापलेले आणि द्राक्षांचे घड खाली पडलेले आढळून आले। बागेत लोखंडी पकड सापडल्यामुळे ही तोडफोड मुद्दाम केल्याचा संशय अधिक बळावला आहे। या घटनेमुळे वायकर कुटुंब पूर्णपणे हादरले असून आधीच शेतीतील अनिश्चितता आणि वाढत्या खर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले ते वैराग येथे आयोजित द्राक्ष उत्पादकांच्या संवाद मेळाव्यात। येथे वायकर दाम्पत्याने माजी आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेत आपली व्यथा मांडली। यावेळी राऊत यांनी तात्काळ परिस्थितीची दखल घेत ॲक्शन मोडमध्ये वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधला। वायकर मोरे साहेब यांची ती बाग ते मोरे म्हणून कोण आहे त्यांनी तोडली काय जर बघणाऱ्यांनी नाव सांगितलं पण आमचं नाव घेऊ नका म्हणायला काय लागले त्याचं कारण आहे गरीब तुम्ही आणा बरं साहेब उचलून कुटुंब ती लहान मुलगी 2-2 एकर बाग फवारती। तसेच त्यांनी स्पष्ट शब्दात या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून पीडित शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या सूचना दिल्यात। तसेच या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। रात्री आम्ही 11 वाजता औषध सोडायला गेलो होतो सगळेजण तिथं बागत, मी आणि आमचं मालक। औषध सोडून माघारी येताना ही 5-6 जण गाडीवर जाताना वाटेने मी बघितली होती, पण आम्हाला काय वाटलं वाट आहे वाटेच्याकडे ही चालली ती। पण आज सकाळी जेव्हा 11-11:30 म्हणजे वाजाच्या टायमात आम्ही जेव्हा शेतात गेलो आणि बघतो पूर्ण बागेचं सगळं 5 एकराचा एक बी ताण ठेवला नाही। सगळं ताण तोडलं तर तारा तोडल्या त्या आणि द्राक्षाच्या घडाला असं काठीनं आणून सगळ्या रानात मणी केलं। तर पोलीस स्टेशनला मी कमीत कमी 2-2:30 वाजल्यापासून इथं बी आलेली आहे। ही बी येऊन तिथून माघारी आले ती बघून आले साहेब, ती गावडे साहेबांनी येऊन बघून आलेले। गुन्हा दाखल केलाय का? काय सुद्धा केलेलं नाही साहेब। मग आता तुम्ही कोणाला भेटलात? आता मी राजभाऊंना भेटले होते, भाऊ त्यांनी सांगितलं इथं सांगायचं। मी त्यांना कसा माझा मोठा भाऊ सावकारकीच्या पैशामुळे असं केलेलं त्यांनी। सावकारकीचे पण मी त्यांना माझा मोठा भाऊ म्हणून नाही तर त्यांची मला लहान बहीण मुलगी समजावी, पण मला तर न्याय भेटा साहेब। आज 10 वर्ष झालं माझी पोरगी रोज सकाळी 2 एकर पवारती, संध्याकाळी पवारती आणि लेकरं माझी फक्त आम्ही ती लेकरं मीच कष्ट करते। यांना मणक्याचा आजार आहे, असं असं बसून असते ते। तुम्ही गावात चौकशी करा। इतकी बाग मी चांगली आणली, 10 वर्षात माल आला नाही। या वर्षी माल जरा चांगला आला तर सगळ्या बागेचं 5 एकराचं ताण तोडलं तर पूर्ण बाग कंडली आहे, तारा कंडले त्या सगळ्या। फक्त आम्हाला न्याय भेटावा एवढीच आमची इच्छा, बाकी काय सुद्धा नाही।